जालन्यामधील अंबड गावात दारुण स्थिती तर रेवळ गावामध्ये ना टँकर ना पाणी, नागरिकांची 2 किलोमीटर पर्यंत पाण्यासाठी वणवण। राज्यात घागरभर पाण्यासाठी महिलांची वणवण, तर जनावरांना चारा नाही तर शेतही सुकली। मुंबईमधील पावसाळापूर्व तयारी संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून आढावा, झिरो कॅज्युअल्टी मिशनच्या दिशेने कारवाई करण्याचे आदेश। नागपुरात भरधाव कारची दुचाकीला धडक, तर एका बाळासह 3 जण जखमी। बाळाची प्रकृती चिंताजनक, तर 3 आरोपींना अटक। जळगाव अपघात प्रकरणाला नववळण, 3रा आरोपी पोलिसांच्या ताब्यात, तर ध्रुव सोनावणेही धनिक पुत्र असल्याची चर्चा। पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा। डोंबिवलीमधील बॉयलर स्फोट दुर्घटना, आरोपींना आज कोर्टात करणार हजर। मनमाड युनियन बँकेतील घोटाळा प्रकरणी आमदार सुहास कांदेंची बैठक, तर आरोपींवर कठोर कारवाईची मागणी, पैसे परत करण्याचं खातेदारांना आश्वासन। लोकसभेच्या 6व्या टप्प्यासाठी आज मतदान, दिल्लीमधल्या सगळ्या 7 जागांवर मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। काळभैरवनाथ महाराज यात्रेनिमित्तानं बैलगाडा स्पर्धा, शेकडो बैलगाडा मालकांचा सहभाग, तर स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी।